मित्रांनो, आपण आता E3च्या पॅकेजला आहे. आपल्या बऱ्याच मित्रांचंही कमेंट आल्या होत्या की E3चं पॅकेज तुम्ही अपलोड करा म्हणजे E3चं माहिती आमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी आपण E3चं पण पॅकेज आपण अपलोड करत आहोत. मित्रांनो, E3चं जे पॅकेज आहे हे चिंबळी गावापासून सुरू होतं. ते विकासवाडी असेल, आळंदी असेल आणि लोणीकंद जे आहे आपलं पुणे अहिल्यानगर हवे या हवेला टच होतं. तिथं E3चं पॅकेज संपतं. मित्रांनो, पॅकेज E3 हा पुणे रिंग रोडचा पूर्व दिशेचा भाग आहे. म्हणजे आपण जे नेहमी जे सांगत आलेलो आहे की ईस्ट आणि वेस्ट म्हणजे पूर्व आणि पश्चिम. तर पूर्व भागामध्ये 4 पॅकेज आहेत, जे E1 असेल, E2 असेल, E3 आणि E4. आणि पश्चिम भागामध्ये जे पॅकेज आहेत ते W1 असेल, W2, W3, W4 आणि W5. तर आपण आता जे व्हिडिओ आपण अपलोड करत आहे ते वेस्ट भागामधले म्हणजे पश्चिम भागामधले प्रत्येक पॅकेजचं काम फारच वेगाने असं चालू आहे. म्हणजे खूपच काम प्रगतीपथावर आहे त्यांचं, खूपच वेगाने. आता पूर्व भागामधील पण काम थोडं स्लो आहे, पण ठीक आहे, काम चालू होईल. आणि आपण आता E3च्या पॅकेजला आहे. आता E3चं जे पॅकेज आहे तर त्याचं 21 किलोमीटर म्हणजे कमीत कमी 22 किलोमीटर हा E3चं पॅकेज आहे. आणि पूर्व म्हणजे ह्याचं पुणे शहराच्या पूर्व भागातील म्हणजे जर हे रिंग रोड जर झाला तर कनेक्टिव्हिटी पण सुधारली जाणार आहे. आणि ह्याचं चिंबळी गावापासून सुरुवात होते ते सोळूपासून पुढे लोणीगंजपर्यंत आहे. आणि मित्रांनो, हा जर पूर्व भाग जर झाला म्हणजे E3चं जर पॅकेज झालं तर त्याची पूर्वेकडून जी रहदारीची कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे पुणे सोलापूर असेल किंवा पुणे नाशिक हवे असेल, अजून आपलं तळेगाव MIDC असेल, तर ह्याचा पण विकास होऊ शकतो. आणि खूपच वेगानं असं हे तुम्ही बघू शकता. याचं काम पण बऱ्याच ठिकाणी याचं पण काम चालू आहे. आणि मित्रांनो, आता आपण E1चं जे E3चं जे पॅकेज आहे तर हे कुठल्या गावातून जातं हे पण आपण तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवतो त्याची. तर चिंबळी गाव आहे म्हणजे चिंबळी गावातून स्टार्ट होतो, जे केळगाव आहे, हनुमानवाडी आहे, अजून आळंदीच्या जवळ आहे, आळंदीच्या जवळपास आहे. परत सोळू गाव आहे आणि आळंदी वडगाव रोड आहे, विकासवाडी आहे. आणि दुसरं म्हणजे आळंदी मरकर रोड. तर आळंदी मरकर रोडला म्हणजे बऱ्याच मला आपले मित्रांचे पण ह्या कमेंट आले की इंटरचेंज कुठे होणार आहे. तर मित्रांनो, आळंदी मरकर रोड या ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. आणि पिंपळगाव असेल आणि लास्ट जे आहे हे लोणीकंद आहे. तर मित्रांनो, आळंदी मरकर रोडला इंटरचेंज होणार आहे. आणि ह्या पॅकेजमध्ये म्हणजे प्रत्येक पॅकेजमध्ये असेल तर 6 लेन आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो जे पूल असतील, इंटरचेंज असतील, परत जंक्शन आहेत, ड्रेनेज लाईन आहेत, साईडचे रस्ते आहेत आणि म्हणजे खूप काही ह्या ठिकाणी कामं चालू आहेत. बऱ्यापैकी कामाने वेगाने कामे चालू आहेत. आणि मित्रांनो, जी बाहेरून जी वाहने येणार आहेत तर ती थेट आहे ना म्हणजे जी पुण्यात न जाता तर ही रिंग रोडवरून जी बाहेर वळवली जाणार आहेत. आणि त्यामुळं पुण्यातील जे ट्रॅफिक होतं आहे म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जे ट्रॅफिक जे आता खूप ट्रॅफिकचा ताण होतो आहे तर हा ताण कमी होईल. आणि दुसरं म्हणजे लोहगाव विमानतळ असेल किंवा हिंजवडी IT पार्क असेल, चाकण MIDC असेल, यासारख्या जागा रिंग रोडमुळे ना सोप्या मार्गाने त्या जोडल्या जाणार आहेत. आणि ह्यातमध्ये आता कुठले रस्ते म्हणजे त्याचे रस्त्यात जोडलं जाणार आहेत ते पण आपण बघूया. तर पुणे मुंबई हवे आहे, पुणे सोलापूर आहे, पुणे नाशिक आहे, पुणे बँगलोर हवे आहे, अजून पुणे सोलापूर तर आपण सांगितलंच. आणि यासारख्या ह्या महामार्गाशी ह्याची कनेक्टिव्हिटी खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोड म्हणजे पूर्व भाग. आता आपण E3चे पॅकेजबद्दलच आपण माहिती जाणून घेत आहोत. आणि बघू शकता आपण आळंदीच्या जवळ आहे आणि आळंदीच्या जवळच कशा प्रकारे हे काम चालू आहे.
आपण सगळे जे फुटेज आहे हे ड्रोनचे फुटेज आपण टाकत आहे. E3चं जे पॅकेज आहे हे E3चं पॅकेज हे मेघा इंजिनिअरिंग ह्या कंपनीला मिळालेलं आहे आणि या कंपनीचं हे काम बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे चालू आहे. आपण आता आळंदी गावच्या जवळ आहे आणि हे पहा डोंगर पोखरण्याचं म्हणजे सगळं लेवलिंगचं काम वगैरे कसं काम चालू आहे. आपण ड्रोनचे पण व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून ज्या ठिकाणी आपल्याला जाता शक्य नाही आहे त्या ठिकाणी आपण ड्रोनचे व्हिडिओ टाकत आहे. कॅमेऱ्याने फक्त जवळचेच आपण व्हिडिओ शूट करू शकतो, ड्रोनने आपण लांबचे पण व्हिडिओ आपण शूट करू शकतो. याचा इथं पलीकडं बेस कॅम्प पण आहे छोटासा. E3च्या पॅकेजला आपण आहे. E3चं पॅकेज हे चिंबळी गावातून सोळू गावातून लोणीकंद असा हा पॅकेज आहे E3चा आणि खूपच वेगाने असं इकडे सुद्धा काम चालू आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. रिंग रोड झाल्यानंतर जे आता वाहतूक कोंडी जी आहे म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, तर ही वाहतूक कोंडी खूप कमी होईल आणि येत्या म्हणजे येत्या 3 वर्षामध्ये रिंग रोड पूर्ण होऊ शकतो. 2028पर्यंत रिंग रोड पूर्ण होऊ शकतो अशी प्रत्येक ठेकेदाराला सांगण्यात आलेलं आहे की 2003 वर्ष त्यांना गार्डन दिलेली आहे. आणि रिंग रोड झाल्यानंतर म्हणजे जे रिंग रोडच्या बाजूला जी आता गावं आहेत तर याचा विकास फार मोठ्या प्रमाणात होणार आहेत. म्हणजे आता किंवा MIDC असेल तर MIDC पण किंवा ह्याचं प्रमाणसुद्धा म्हणजे रिंग रोडच्या बाजूला जी गावं आहेत ह्या गावाला त्याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, पुणे रिंग रोड हा 110 मीटर रुंदीचा महामार्ग आहे आणि 172 किलोमीटर हा लांबीचा आहे. आणि मित्रांनो, ह्यामध्ये टोटल 12 पॅकेज आहेत. त्यातील 9 पॅकेजची कामं चालू आहेत. अजून 3 पॅकेजची कामं चालू झालेली नाही आहेत. ज्यावेळेस 3 पॅकेजची कामं चालू होतील त्यावेळेस मित्रांनो आपण नक्कीच त्याबद्दल अपडेट देऊ. आता पूर्व भागामध्ये तुम्ही बघू शकता कसं वेगाने असं E3चं पण काम चालू आहे. आपल्या बऱ्याच मित्रांचे कमेंट आल्या होत्या की E3चं तुम्ही पॅकेज अपलोड करा. आपण E3चं पॅकेज आपण अपलोड करत आहोत. मित्रांनो, आता पूर्व भागामध्ये आपण पॅकेजबद्दल थोडी माहिती घेऊया. E1 असेल, E2, E3 आणि E4 असे 4 पॅकेज आहेत. आणि पश्चिम भागामध्ये W1, W2, W3, W4, W5
असे 5 पॅकेज आहेत. टोटल 9 पॅकेज आहेत. टोटल 12 पॅकेज आहेत, पण त्यातील फक्त 9 पॅकेजचे कामं चालू आहेत. म्हणजे अजून E5 असेल, E6 असेल आणि E7 असेल, ह्या 3 पॅकेजचे अजून कामं चालू झालेले नाहीत. ही कामं चालू झाल्यावर नक्कीच आपण तुम्हाला त्याबद्दल अपडेट देऊ मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो. आपण पॅकेज टू पॅकेज डेली मंथली आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्रांनो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू मित्रांनो.